गाइज लेट स्टार्ट आवर टुडेज प्रॅक्टिस सेशन. आपलं पहिलं सेंटेन्स आहे, हा नंबर कोणाचा आहे. हुज नंबर इज धिस. हुज नंबर इज धिस. मला टोमणं मारू नकोस. डोंट टॉन्ट मी. डोंट टॉन्ट मी. टॉन्ट मारणे, टोमणं मारणे. असं करणं चुकीचं आहे. This is wrong to do it. This is wrong to do it. हे लगेच साफ कर. Clean it up at once. Clean it up at once किंवा clean it up immediately. दोन्हीपैकी तुम्ही कोणतेही सेंटेन्स बोलू शकता. त्याचे लाड करू नकोस. Don't pamper him. डोंट पॅम्पर हिम. पॅम्पर करणे, लाड करणे. गाईज तुम्हाला आता आपण कशा प्रकारे प्रॅक्टिस करणार आहोत हे तर तुम्हाला समजलेलंच असेल. पहिल्यांदा मराठीचं सेंटेन्स देत आहे आणि काही सेकंदाचा तुम्हाला टाईम दिला जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला ते सेंटेन्स ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. नाही झालं तर माझ्यासोबत मी जेव्हा सांगते त्यावेळेस ते सेंटेन्स मोठ्यानं बोलायचं आहे. गाईज ही प्रॅक्टिस नक्की करा. जर तुम्हाला इंग्लिश इम्प्रूव्ह करायची असेल तर अशा पद्धतीने प्रॅक्टिस तुम्ही नक्कीच करा. तुमची इंग्लिश खूप लवकर इम्प्रूव्ह होईल. मला एक मिळेल का. कॅन आय हॅव वन. कॅन आय हॅव वन. समोरासमोर उभा राहा. स्टँड फेस टू फेस. स्टँड फेस टू फेस. पोट भरून खा. ईट युअर फील. ईट युअर फील. तू तर राहूच दे किंवा तू तर राहू दे. दोन्ही प्रकारे असू शकतं. यू लेट इट बी. यू लेट इट बी. थोडा अजून थांब ना. स्टे अ लिटल लॉंगर. स्टे अ लिटल लॉंगर. जर तुमच्यासोबत इंग्लिशची प्रॅक्टिस करण्यासाठी कोणीही नसेल आणि तुम्ही अशा पद्धतीने प्रॅक्टिस केली तर गाईज तुमची इंग्लिश खूप लवकर इम्प्रूव्ह होईल आणि खूप चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह होणार आहे. तेव्हा ही प्रॅक्टिस तुम्ही जरूर घरी करा. तू मला उशीर केला. यू मेड मी लेट. यू मेड मी लेट. मी तुला फुटबॉल खेळू देईल. आय विल लेट यू प्ले फुटबॉल. आय विल लेट यू प्ले फुटबॉल. मला एक फोन करायचा आहे. आय नीड टू मेक अ फोन कॉल. आय नीड टू मेक अ फोन कॉल. बऱ्याच जण आता गाईज काय होतं, मी जेव्हा सेंटेन्स सांगते ते सेंटेन्स थोडं वेगळं म्हणजेच व्हॅरी असू शकतं, म्हणजेच डिफरंट असू शकतं आणि तुमचं सेंटेन्स थोडंसं वेगळं असू शकतं. पण गाईज इंग्लिशची एकच सेंटेन्स इंग्लिशचं खूप वेगळ्या प्रकारे आपण बोलू शकतो. त्याच्यामुळे थोडाफार डिफरन्स येईलच. पण तरीही जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं सेंटेन्स कॉमेंट करायचं आहे. मी तुम्हाला सांगेन सेंटेन्स बरोबर आहे की नाही. तो अगदी वेळेत पोहोचला किंवा तो अगदी वेळेवर पोहोचला. ही हॅज अराइव्ड जस्ट इन टाईम. ही हॅज अराइव्ड जस्ट इन टाईम. आता बऱ्याच जणांनी इथे इन टाईमच्या ऐवजी ऑन टाईम घेतलेला असेल. गाईज जर प्रिपोजिशनमध्ये तुमचं कन्फ्युजन होत असेल तर आपल्या चॅनलवरती प्रिपोजिशनचा खूप चांगला व्हिडिओ आहे, तो नक्की बघा. तुम्हाला नक्कीच हेल्प मिळेल. मला घराबाहेर एक कुत्रा दिसला. आय सॉ अ डॉग आउटसाइड द हाऊस. आय सॉ अ डॉग आउटसाइड द हाऊस. तू ओला होशील. यू विल गेट वेट. यू विल गेट वेट. आता हे जर सेंटेन्स तुम्हाला म्हणायचं असेल की तू ओला झालास, कसं बोलाल. गुड. यू गॉट वेट. यू गॉट वेट. तू हद्द पार केली आहेस. यू हॅव क्रॉस्ड द लिमिट. यू हॅव क्रॉस्ड द लिमिट. बस कधी येईल. when will the bus come. when will the bus come किंवा when will the bus arrive. दोन्हीपैकी कोणतंही तुम्ही बोलू शकता.
तो तुझ्याकडे रागात बघत आहे. ही इज ग्लेअरिंग ॲट यू. ही इज ग्लेअरिंग ॲट यू. ग्लेअर करणे म्हणजे एखाद्याकडे कटाक्षाने बघणे किंवा रागात बघणे. अशा अनेक अर्थांनी तुम्ही ग्लेअरिंगचा यूज करू शकता. आपल्याला हे पटकन करावं लागेल. वी हॅव टू डू इट क्विकली. वी हॅव टू डू इट क्विकली. मी परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आय हॅव डिसाइडेड टू गो बॅक. आय हॅव डिसाइडेड टू गो बॅक. तू इथे कधी आलास? When did you come here? When did you come here? मला त्याचं नाव आठवत नाही. मला त्याचं नाव आठवत नाही. I don't remember his name. I don't remember his name. आम्ही इंग्रजी बोलत आहोत. We are speaking English. We are speaking English. मी कॉफी घेतली आहे. I have had coffee. I have had coffee. आता मी इथे कॉफी घेतला आहे. तुम्ही कॉफीच्या जागी चहा घेऊ शकता किंवा दूध घेऊ शकता. I have had tea. I have had milk अशा प्रकारे. कृपया वेळेवर या. Please come on time. Please come on time. तू असा विचार करू नये किंवा तुम्ही असा विचार करू नये. You shouldn't think like that. You shouldn't think like that. You shouldn't think like that. Shouldn't हे should notचं कॉन्ट्रॅक्शन आहे आणि एखादी गोष्ट करावी किंवा करू नये असं ज्यावेळेला आपण सांगत असतो त्यावेळेस तुम्हाला should किंवा should notचा यूज करायचा असतो. जर हे तुम्हाला माहीत नसेल तर याच्यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो नक्की बघा. तू मला कसा ओळखतोस? How do you know me? How do you know me? इथे कोणीही आलेलं नाही. No one has come here. No one has come here. माझ्याकडे तुझे पुस्तक आहेत. I have your books. I have your books. मला थंड पाणी देऊ नकोस. Don't give me cold water. Don't give me cold water. तुला कदाचित माझी गरज लागेल किंवा तुला कदाचित माझी गरज पडेल. Good try. You might need me. You might need me. मुलं कोणासोबत आहेत? With whom are the children? With whom are the children? तुला काय समजलं? What did you understand? What did you understand? तू चपाती घेणार का? Would you take चपाती? Would you take चपाती? आता मी इथे चपाती घेतला आहे. याच ठिकाणी तुम्ही पाणी घेणार का, बिस्किट घेणार का किंवा अजून काही तुम्ही बोलू शकता. मी समोरचा काय म्हणतोय तुम्हाला की मी अजून एक घेईन. याला इंग्लिशमध्ये बोला. गुड. आय विल टेक वन मोअर चपाती. आय विल टेक वन मोअर चपाती. तुझी बस आली आहे. युअर बस हॅज अराइव्ड. युअर बस हॅज अराइव्ड. मला चुकीचं समजू नकोस. डोंट गेट मी रॉंग. डोंट गेट मी रॉंग. पोहोच आणि फोन कर किंवा पोहोचून फोन कर. रीच आउट अँड कॉल. रीच आउट अँड कॉल. आता हे सेंटेन्स बऱ्याच जणांचं वेगळं असू शकतं. तुम्ही काय बनवलं आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. थोडा वेळ अजून थांबणं. बऱ्याचदा आपण म्हणतो अरे थोड्या वेळ अजून थांबणं. तसं सेंटेन्स आहे. स्टे अ लिटल लॉंगर. स्टे अ लिटल लॉंगर. तो खूप खुश झाला.
ही बिकेम व्हेरी हॅपी. ही बिकेम व्हेरी हॅपी. हे काम अपूर्ण आहे. धिस वर्क इज इनकम्प्लीट. धिस वर्क इज इनकम्प्लीट. त्याच्याकडे भरपूर वेळ आहे. ही हॅज लॉट ऑफ टाईम. ही हॅज लॉट ऑफ टाईम. आता मी इथे भरपूर वेळ आहे असं घेतले. तुम्ही भरपूर पैसे आहेत किंवा भरपूर असे अनेक वस्तू घेऊन तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता. तो खूप चांगला झाला आहे. आता बऱ्याचदा म्हणतो की अरे आता तो खूप चांगला झाला आहे. तशा प्रकारचं सेंटेन्स आहे. याला इंग्लिशमध्ये बोला. ही हॅज बिकम व्हेरी गुड. ही हॅज बिकम व्हेरी गुड. तो यशस्वी झाला आहे. ही हॅज बिकम सक्सेसफुल. ही हॅज बिकम सक्सेसफुल. तो त्याच्या आईसोबत आहे. ही इज विथ हिज मदर. ही इज विथ हिज मदर. तो खूप शांत झाला आहे. ही हॅज बिकम व्हेरी काम. ही हॅज बिकम व्हेरी काम. आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल असेल. या व्हिडिओमधले खूप सारे सेंटेन्स तुम्ही अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली असणार आहे आणि खूप सारे सेंटेन्स तुम्हाला रेकग्नाइज झालेले आहेत आणि तुम्ही ते डेली यूजमध्ये यूजसुद्धा करणार आहात. गाईज हा व्हिडिओ थोडाही हेल्पफुल ठरला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, व्हिडिओला शेअर करायचा आहे आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटेल.